मुंबईकरांच्या सगळ्यात जवळ असलेलं दार्जिलिंग आशिया खंडातलं एकमेव ऑटोमोबाईल फ्री हिल स्टेशन. इथे आहेत 20पेक्षा जास्त पॉईंट जिथून तुम्हाला पूर्ण सह्याद्री दिसतो आणि त्यातले 4 असे पॉईंट जिथे तुम्ही आवर्जून गेलं पाहिजे. तर चला पाहूया संपूर्ण माथेरान एका दिवसात. तर आज आपण जाणार आहोत मुंबईच्या सगळ्यात जवळ असलेलं हिल स्टेशन, ते म्हणजेच माथेरान. आणि तिथे जाण्यासाठी आज आपण आलेलो आहोत नेरळ स्टेशनला. नेरळ स्टेशनला तुम्ही कोणताही मार्गाने येऊ शकता. जसं की मुंबईवरून यायचं असेल तर तुम्हाला लोकल ट्रेन आहेत. देन तुम्हाला पुण्यावरून यायचं असेल तर कर्जत स्टेशन आहे. नेरळ स्टेशनच्या पुढे आपल्याला इथून बाहेर चालत जायचं आहे आणि इथे तुम्हाला टॅक्सी मिळतील माथेरानसाठी जायला. माथेरानपर्यंत जाण्यासाठी म्हणजेच अमन लॉजच्या माथेरानच्या गेटच्या इथे जाण्यासाठी पर पर्सन 100 रुपीज, 100 रुपये असा टॅक्सीचा दर आहे. समोर तुम्ही बोर्डवरती बघू शकता टॅक्सीचा दर किती काय आहे ते लिहिलेलं आहे. तर आता आपण नेरळपासून माथेरानकडे जाणारी टॅक्सी पकडलेली आहे आणि बाहेरचं दृश्य खूप सुंदर आहे, कारण घाटाचं दृश्य आहे. पूर्ण घाट चढतो आहे आता आपण. तसं नेरळ स्टेशनवरून माथेरानकडे जायला ट्रेनसुद्धा आहे अवेलेबल, पण ती पावसाळ्यानंतर थंडीत सुरू होते. सो आपण त्यानेसुद्धा येऊ शकतो. जर तुम्हाला लवकर यायचं तर टॅक्सीज बेस्ट आहे. तर आता आपण माथेरानच्या प्रवेशद्वाराच्या इथे आहोत, तिकीट काउंटरच्या इथे आहोत. इथून आपल्याला एंट्री तिकीट घ्यावं लागेल, जे तुम्हाला पर पर्सन 50 रुपये असं असेल. हे तिकीट घेतल्याशिवाय तुम्हाला आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, त्यामुळे हे तिकीट घेणं अनिवार्य आहे. सो हा माथेरानचा मेन गेट आहे. इथून पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला टॉय ट्रेन किंवा ई रिक्षा या सगळ्या सुविधा आपल्याला इथे उपलब्ध मिळतील. सो तुम्ही जे समोर बघता हे टॉय ट्रेनचं तिकीट काउंटर आहे. इथून तुम्हाला अमन लॉज ते माथेरान तिकीट मिळेल. टॉय ट्रेनचे दर तुम्ही समोर पाहू शकता. इथून आपण आता आलो आणि या समोर तुम्हाला अमन लॉज स्टेशन दिसत असेल. इथून पण तुम्ही पटरीवरून चालत जाऊ शकता. पुढे सरळ तुम्हाला माथेरानला जायला मिळेल आणि इथे समोरून वाट आहे, पायवाट. तर तिथूनसुद्धा तुम्ही माथेरानच्या स्टेशनला जाऊ शकता. सो अमन लॉज ते माथेरानला जायला ई रिक्षासुद्धा अवेलेबल आहे आणि तिथून पुढे कोणतंही व्हेकल चालत नाही, फक्त घोडे वगैरे असंच चालतात. सो आता आपण मेन माथेरानपर्यंत न जाता इंदिरा गांधी नगरपर्यंत चाललेलो आहोत. तिथे आपल्याला एक पॉईंट बघायचा आहे. आता आपण इंदिरा नगरला आहोत आणि इथून आपण या ट्रॅकच्या साईडून मायरा पॉईंटला जाणार आहोत. त्याआधी आपण थोडीशी पेटपूजा करूया, थोडंसं खाऊया. आपला मस्त गरमागरम नाश्ता झालेला आहे आणि नाश्ता झाल्याच्या नंतर आता आपण पहिला पॉईंट, जो इंदिरानगर, तुम्हाला इंदिरानगर जे दिसलं असेल तिथून येणारा पहिला पॉईंट म्हणजेच मायरा पॉईंट. अतिशय शांत आणि रिकामी असा पॉईंट आहे, जिथे कोणी जास्त येत नाही, गर्दी नसते. आणि आज मी पूर्ण एकटाच आहे इथे, तर तो पॉईंट बघूया. चला. समोर बोर्डवरती बघू शकता मायरा पॉईंटची पूर्ण डिटेल्स आहे आणि इथून दिसणारा पॅनोरॉमिक व्ह्यू. पूर्ण मायरा पॉईंट आहे. इथून तुम्हाला मस्त एक पॅनोरॉमिक व्ह्यू दिसतो. जर सकाळी लवकर आलात तर तुम्हाला इथे सनराईज वगैरे सुद्धा बघायला मिळू शकतो. खूप सुंदर असा पॅनोरॉमिक व्ह्यू इथून मिळेल. खूप शांत असा पॉईंट आहे जिथे कोणीच नाही आहे. तर आता आपण आलो आहोत माथेरानच्या मार्केट एरियाकडे. माथेरानचं रेल्वे स्टेशन, मेन जे रेल्वे स्टेशन आहे ते सुद्धा इथेच आहे आणि पटरीवरून चालतच आता आपण इथे आलेलो आहोत. समोर जे तुम्हाला दिसतं आहे ते माथेरानच्या टॉय ट्रेनचं रेल्वे स्टेशन आहे. सो इथून तुम्हाला पुन्हा अमन लॉजला जायला ट्रेन मिळेल. हा पूर्ण माथेरानचा मार्केट एरिया आहे. इथून चालत पुढे गेलं की आपले मेन जे पॉईंट्स आहेत तिथे आपल्याला फिरायचं आहे, तिथे आपण जाणार आहोत. इथे तुम्हाला काही खायचं असेल किंवा काही खरेदी करायचं असेल तर तुम्ही इथून करू शकता. माथेरानमध्ये जे पहिल्यांदा येत आहेत त्यांना एकच सांगणं आहे की माथेरानमध्ये आल्याच्या नंतर चालायची तयारी ठेवा, कारण इथे कोणतंच व्हेकल चालत नाही. सो बी रेडी फॉर दॅट. बेसिकली आपण आता इथे आलेलो आहोत. इथे पॉईंट बघू शकता. इथे एक मॅप लावला होता. इथून 2 रस्ते आहेत. मागे पूर्ण आपण मार्केट चालून आलो आहे आणि इथून पुढे आता आपल्याला पॉईंट्स बघायला जायचं आहे.
सो हा सरळ रस्ता पॉईंट्सकडे जातो. सो बेसिकली इथून आता 2 रस्ते आहेत, समोर एक जाणारा रस्ता आणि इकडे जाणारा रस्ता आहे. इथे समोर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला साईनबोर्ड्स दिसतील कुठे कसं जायचं आहे. इको पॉईंट वगैरेसाठी जायला रस्ता इथून आहे आणि बाकी चारलोट लेक वेला इथे बेसिकली माथेरानला आल्यानंतर एक कळतं की सगळे रस्ते एकाच ठिकाणी जाऊन मिळतात. त्याच्यामुळे तुम्ही कुठूनही घेतला तरी त्या पॉईंट्सकडे जाऊ शकता. आपण 2 रस्ते बघितले, त्यातला आपण त्या साईडच्या रस्त्याकडे चालायला चालू केलं आहे आणि इथून पुढे गेल्याच्यानंतर आपल्याला सगळे पॉईंट्स दिसणार आहेत. सगळे म्हणजे पहिला पॉईंट आपण बालवेडियर पॉईंट हा घेणार आहोत, कवर करणार आहोत, जो जास्त जिथे लोक येत नाही आहेत. इथून सरळ खाली गेला की चारलोट लेक आणि इथून गेला की बालवेडियर पॉईंट. समोर साईनबोर्ड्सवरती बघू शकता इथे बालवेडियर पॉईंट 1.9 किलोमीटर आहे. तो सो सरळ चालत गेला की आपल्याला बालवेडियर पॉईंटकडे जाता येईल. सरळ चालत आला की तुम्हाला असं शिवाजी महाराजांच्या मूर्त्या किंवा दिसल्या. समोर तुम्ही बघू शकता की शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. ठीक आहे. सो या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथून पण परत 2 रस्ते जातात, एक वरती जातो आहे आणि खाली जातो आहे. तर आपल्याला तो जो खाली जाणारा रस्ता इकडचा आपल्याला तिथे जायचं आहे. सो आपण या रस्त्याने यासाठी आलो कारण का इथे एक छानसं मध्ये दुकान आहे आणि तिथून आपण बालवेडियर पॉईंटला जाऊ शकतो. पण त्याआधी हा रस्ता इतका शांत आहे की या रस्त्यावरती आपण कुठल्याही प्रकारचं फोटोशूट वगैरे सगळं करू शकतो. खूप मस्त असा एम्प्टी रोड आहे, पूर्णच रोड एम्प्टी आहे. इथे जास्त टुरिस्ट येत नाहीत, त्याच्यामुळे आपण इथे येऊन छान आपला टाईम स्पेंड करू शकतो. माझ्या काकांचं दुकान आहे, हे पिंक कलरचं दुकान तुम्ही लक्षात ठेवा. इथे हे या दुकानापासून सरळ जाणारा रस्ता आपल्या पॉईंटकडे जातो. सो चलो. सो आता आपण एवढं चालत बालवेडियर पॉईंट आलं. तर इथून आतमध्ये बालवेडियर पॉईंटला जायचा रस्ता आहे. तर आपण आता इथून आतमध्ये पहिला पॉईंट आपला बालवेडियर पॉईंटला जाणार आहोत. सो खूप शांत आहे, जिथे जास्त लोक नाही आहेत. सो जास्त लोकांची वर्दळ नसते, असा एक एम्प्टी पॉईंट आहे. तुम्हाला माथेरानला यायचं एक शांतता अनुभवायची तर हा एक बेस्ट पॉईंट आहे. बिकॉज इथून पूर्ण एक पॅनोरामा दिसतो नेचरचा. सो बघूया कसं काय दिसतंय ते. चला. आणि हा आहे बालवेडियर पॉईंट. इथून तुम्हाला पूर्ण असा एक लॉंग एक्सपोजर पॅनोरामा दिसतो. खूप मस्त अशी सिनरी दिसते. बेस्ट पॉईंट आहे. आणि तुम्ही बघू शकता की इथे जास्त कोणी लोक पण नाही आहेत, पूर्ण रिकामी पॉईंट हा. इथे असं खूप चालायला वाट आहे पुढपर्यंत, तर इथे तुम्ही बसू शकता. एक मध्ये मोठी दरी आहे आणि समोर पुढे एक नदी बघू शकता. खूप चांगला पॉईंट आहे. समोर फोर्ट्स दिसत आहेत तुम्हाला, माउंटन्स दिसत आहेत, बाजूला पाणी वाहत आहे आणि असा खूप जास्त चांगला आणि शांत पॉईंट आहे. तर तुम्ही ह्या पॉईंटला नक्की भेट द्या. अजून पॉईंट बघूया आपण पुढे जाऊन, पण त्याआधी आपण ह्या पॉईंटची मजा घेऊया. सो आपण आता बेलवेडियर पॉईंटच्या बाहेर आलो आहे आणि आता आपण चालू आहे पुढच्या पॉईंटला. पॉईंट आहे वन ट्री हिल पॉईंट. इथे कुठलं एक झाड नाही आहे, 2 पॉईंट्स आहेत. इथून खाली जायचं आहे, पायऱ्यांचा रस्ता आहे. इथून खाली गेला की हा आपल्याला वन ट्री हिल पॉईंट दिसेल. खूप खाली जायचा चांगला रस्ता आहे, तर तिकडे जायचं आपल्याला. सो चला. माकडांना बघून मुंगतायत, वरती बसला आहे. हा आहे वन ट्री हिल पॉईंट. इथून पुन्हा आपल्याला तेच पॅनोरॉमिक व्ह्यू दिसणार आहे. सो आपण त्या बाजूने बघितला पण इथून जास्त चांगला दिसतो हा व्ह्यू. आणि हा इथून जो सरळ रस्ता जातो हा समोरच्या डोंगरावर जातो, वरती टॉपला. हा जो समोर तुम्हाला डोंगर दिसतो आहे हा पूर्ण तिथे जातो. हा इथून छोटीशी पायवाट आहे, ती पूर्ण त्या डोंगरावर जाते. तिथे पण जाऊ शकता. रिस्क घेऊ नका, पावसाच्या दिवसात गेला तर खूप घसरट आहे, पण खूप चांगला व्ह्यू दिसतो इथून. इथे बसायला वगैरे पण खूप चांगली जागा आहे. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण रिकामी पॉईंट आहे आपण. सो माथेरानमधला 3rd पॉईंट आहे जो पूर्ण रिकामी तुम्हाला मिळेल. सो आता आपण वन ट्री हिल पॉईंट केला आहे आणि परत आपण उलट्या रस्त्याने, म्हणजे इथून आपण आलो त्याच रस्त्याने परत आपल्याला चालत जायचं आहे बालवेडियर पॉईंटच्या साईडला. तिथून पुढे चालत गेलं की आपल्याला खालच्या बाजूला चारलोट लेकडे जायचा रस्ता आहे. सो आपण तिथे जाऊया, ठीक आहे. सो चला. आपण इथून पूर्ण चालत आलो आहे आणि समोर तुम्ही बघू शकता चारलोट लेकचा बोर्ड लावला आहे. तो आपण येताना ह्या रस्त्याने आलेलो
आणि आता आपल्याला जाताना ह्या रस्त्यानं जायचं आहे, इकडच्या रस्त्यानं जायचं. तिथून पूर्ण खाली गेल्याच्यानंतर आपल्याला 4 लोट लेक दिसू शकतो. बघूया चला. सो फायनली तुम्ही बघू शकता की बाजूला लेकचा पूर्ण व्ह्यू आहे आणि मंदिराचा सुद्धा आवाज येतो आपल्याला. तर आता आपण जातो आहे 4 लोट लेकडे. समोर पूर्ण लेकचा व्ह्यू दिसतो आहे. आपण पुढे जाऊन सुद्धा बघूया तो. तर तुम्ही बघू शकता माथेरानमधलं सगळ्यात जास्त चांगलं असं आकर्षण म्हणजे 4 लोट लेक, 4 लोट तलाव आणि ह्या ब्रिजवरून पुढे चालत गेल्याच्यानंतर पुढे तुम्हाला एक डॅमसुद्धा दिसेल. इथून खाली अजून एक पॉईंट आहे. 4 लोट लेक तुम्हाला समोर बोर्ड दिसतो आणि इथून खाली गेलं तर लॉर्ड्स पॉईंट. तो लॉर्ड्स पॉईंटला सुद्धा जाऊ शकता. चांगला पॉईंट आहे. समोर एक पूर्ण पॅनोरॉमिक व्ह्यू तुम्हाला दिसेल आणि लॉर्ड्स पॉईंटच्या एकदम बाजूलाच तुम्हाला इथे हे पिसारनाथ मंदिर तुम्हाला दिसेल माथेरानचं. खूप जास्त चांगलं मंदिर आहे, मोठं मंदिर आहे. तर आतमध्ये मंदिर जाऊन बघूया, आपण एक्सप्लोअर करूया कसं काय आहे. खूप छान मंदिर आहे. शंकराचं मंदिर आतमध्ये. सो बेसिकली आपलं आता अख्खं माथेरान फिरून झालं आहे. अख्खं माथेरान म्हणता नाही येणार, पण आपल्याला ऑलमोस्ट 3 ते 4 पॉईंट आपण कवर केले. आणि हे 3 ते 4 पॉईंट असे आहेत जे माथेरानमध्ये फेमस आहेत. आणि 4 लोट लेकला तर बरेच लोक असतात, पण बाकीचे जे तुम्हाला पॉईंट दाखवले तिथे ऑलमोस्ट जास्त कोणी लोक येत नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला माथेरानला यायचं असेल तर ते 3 पॉईंट जसं की पंट्री हिल पॉईंट असेल, बालवेडियर पॉईंट असेल किंवा मग लुईस मारिया पॉईंट असेल, हे सगळे पॉईंट तुम्ही कवर करू शकता. सो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चलो बाय बाय.